अमेरिकेचा एवढा दबाव असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील आणि अब्दुल कलामांचा महत्वाचा त्याच्यामध्ये रोल होता. तेव्हा कुठेही अमेरिकेच्या दबावाला तत्कालीन नेतृत्व बळी पडलं नाही आणि यशस्वी करून दाखवली चाचणी. वरून तुम्हाला सांगतो, दियोगो गार्सिया हे जे बेट आहे, त्या बेटामध्ये अमेरिकेने त्याची युद्ध नौका आणली होती आणि ज्यातून ते अण्वस्त्र टाकणार होते भारतावर 1971 ला. आणि तसं आपल्याला कळवण्यात पण आलं होतं की तुम्ही तिथून माघारी हटा बांगलादेशमधून, म्हणजे त्यावेळेचं जे आपण पूर्व पाकिस्तान. तरी सुद्धा इंदिरा गांधींनी त्याला अजिबात किंमत दिली नाही आणि आपली कारवाई चालूच ठेवली आणि स्वतंत्र बांगलादेश 16 डिसेंबरला करून दाखवलं. या उलट आता त्याच दियोगो गार्सिया मधून एक युद्ध नौका येते आपल्या हिंदी महासागरामध्ये दुसऱ्या एका देशाची, जो म्हणजे आपला मित्र राष्ट्र आहे, आपणच त्यांना आमंत्रित केलं होतं युद्ध सरावामध्ये. त्यांची एक युद्ध नौका बुडवते, आपण एका शब्दाने काय बोलत नाही, त्यांना वाचू शकत नाही. मानव अधिकाराचा तरी किमान आपण विचार करून त्या लोकांना बुडवण्यापासून वाचू शकलो असतो, तर ते आपण केलेलं नाही. म्हणजे आपण आता किती राजकीय आपण म्हणतो की किती आपण प्रबळ आहेत, हे दोन घटनांची तुलना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.